निवडणुकीची धामधूम सध्या आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रत्येक उमेदवार नगरसेवक पदाचा असो किंवा नगराध्यक्ष पदाचा असो, शहराच्या प्रत्येक वार्डात प्रभागात फिरून जनतेला भेटत आहे. त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांचा आशीर्वाद घेत आहे. तुम्ही आम्हाला निवडून आणा. निवडून आल्यानंतर आम्ही कशा प्रकारे विकास करतो हे जाणीव करून देत आहेत. तर सध्या स्थितीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केली आहे, शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर प्रमोद सिंग गडरेल यांच्या मातोश्री सौभाग्यवती रेखाबाई जियालाल गडरेल यांच्याशी आपण चर्चा करूया की जर जनतेने त्यांना निवडून दिलं तर त्या आपल्या अचलपूर परतवाडा शहराचा कशा प्रकारे विकास करतील हे आपण जाणून घेऊया. आपल्या मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत, उमेदवारी दाखल केलेली नगराध्यक्ष पदासाठी. आणि आईने म्हटलं होतं की संपूर्ण शहराची पाहणी केल्यानंतर मी तुम्हाला एक प्रतिक्रिया देणार. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे वडील राजकारणी होते, आपल्या मातोश्रीचे वडील. आणि बालपण त्यांचं कार्टून चॅनल्स, टी व्ही सिरियल न बघता त्यांनी फक्त न्यूज चॅनल निवडलं. जर जनतेने त्यांना आशीर्वाद दिला, निवडून दिलं नगराध्यक्ष पदासाठी, तर आपल्या माध्यमातून कशा प्रकारे शहराचा विकास होणार? हे पहा, शहरात विकासासाठी अनेक विविध गोष्टी आहेत, परंतु आपल्या शहरामधल्या ज्या मूळ समस्या आहेत सर्वात आधी त्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, संपूर्ण शहरामध्ये तुम्ही जर नगरपालिकेत गेले, RTIमध्ये वगैरे माहिती जर मागितली तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण शहरात प्रचंड कर थकीत आहे लोकांचा. बरोबर. पण प्रत्येक माणसाला हा कर भरायचा असतो. प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा बोजा नगरपालिकेचा राहू नये, पण तो कर त्याला तो भरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की नगर परिषद अवाढव्य व्याज त्याच्यावर आकारत आहे. कधी कधी असं होतं की पैसे नसतात, तो कर ते वेळेत तो भरू शकत नाही, आणि मग असंच ते थकीत राहून 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 त्याच्यावर व्याज मूळ रकमेपेक्षा व्याजच खूप जास्त लागलेलं आहे. तर आमचा हा प्रयत्न राहील, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आमचं हे सीट निवडून आल्यानंतर नगराध्यक्षाचं आमचं सगळ्यात पहिला हा प्रयत्न राहील की ज्या लोकांना अवाढव्य व्याज नगरपालिकेकडून आकारण्यात आलेलं आहे ते संपूर्ण व्याज माफ करून टाकून मूळ जी रक्कम आहे ती त्या ग्राहकाकडून भरून घ्यावी. त्यानंतर पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिले असतील मीटर लावलेले आहेत. हो. ही पद्धत सगळीकडे नाही, आणि दर महिन्याला पाण्याचं बिल आकारलं जातंय. तर आमचा हा प्रयत्न राहील की तो मीटर कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावा आणि एक वाजवी दराने दर वर्षाला वार्षिक पाण्याचं बिल कस्टमरकडून घेण्यात यावं. त्याचबरोबर आपलं जे पाणी फिल्ट्रेशन प्लॅन्ट आहे अतिशय वाईट परिस्थितीत आहे. नवीन पाणी फिल्ट्रेशन प्लॅन्ट बनवण्यात यावा जेणेकरून लोकांना शुद्ध पाणी मिळेल, त्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. हे सगळे प्रयत्न आमचे राहणार आहेत. आणि विकास करण्यासाठी आपल्या शहरामध्ये DP प्लॅन एक्झिक्यूट करण्याची फार आवश्यकता आहे. तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्ही पाहता शहरात विविध ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. बिलकुल आहे. नाल्या खुल्या आहेत. नगर परिषदेच्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. खराब नाही म्हणतात त्याला, बिकट झाली. म्हणजे कुठलाही गरीबातला गरीब माणूस पण आपल्या मुलाला मुलीला त्या ठिकाणी शिकवत नाही. तो पण बिचारा मोलमजुरी मेहनत करून प्रायव्हेट शाळेचा रस्ता धरतो. तर कुठंतरी हे थांबलं पाहिजे. गरीबाचा असो श्रीमंताचा असो, प्रत्येकाची मुलं त्या शाळेत शिकली पाहिजे. मी पण नगर परिषदेच्या शाळेत शिकलो. बरोबर. पण त्यावेळी शाळेची कंडिशन चांगली होती. शिक्षकांना आज फक्त इलेक्शनचीच कामं राहिलीत, शिकवायची कामच राहिली नाही नगर परिषदेच्या. मग ही परिस्थिती बदलली पाहिजे ना कुठंतरी. आज आपल्या शहरामध्ये जर प्रॉपर नियोजन केलं, बंदिस्त गटर लाईन केल्या आणि सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट आवश्यक आहे त्याच्यासाठी, म्हणजे ते सांडपाणी जे आहे त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते परत नदीत सोडून देता येईल.
अशा पद्धतीने अनेक विकास कामं आहेत जी आपण करू शकतो या ठिकाणी. ज्याबद्दल तुम्ही आता विकास कामं सांगितले आहेत, हे आजपर्यंत असे कधी झाले अंडरग्राऊंड नाल्या तर इथं बिलकुल नाही आहे. की मुंबई पुणे सिटी जे पॅटर्न आहे तोच विचार तुम्ही आपल्या शहरात ते आणणार आहे. आवश्यक आहे, ते बरोबर आहे. जीवन आवश्यक आहे. ते आजपर्यंत इतक्या वर्षात मी सुद्धा नाही बघितलं. जसं मी फिरतो, डीजे काय असते हे मला पण नव्हतं माहीत. एवढे मोठे मोठे हत्तीसारखे मोठे मोठे डीजे आपण आपल्या माध्यमातून आले नाही हे आपल्या पहा, शहरात. ह्या ज्या गोष्टी आहेत की लोकांना काहीतरी नवीन हवं असतं, बरोबर. आणि ह्या डीजे वगैरे हे आपले धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रम आपण साजरे करू शकतो. लोकांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, चैतन्य निर्माण होतं, धर्माच्या बाबतीत जागरूकता निर्माण होते. त्यासाठी आपण ते कार्यक्रम करत असतो आणि इथून पुढे ते करत राहू. परंतु मूळ आपल्या शहराच्या ज्या समस्या आहेत, नगर परिषदेत भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा तुम्ही पाहताय गेली अनेक वर्ष, आणि प्रशासकाच्या काळात तर त्यांनी सीमाच ओलांडून टाकली. अशा गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे. दादा, तरुण पिढी जी आहे त्या 2 नंबरच्या मार्गाला लागलेल्या आहे. तरुणांसाठी बेकारी झाली आहे निर्माण. यांच्या तरुणांसाठी काही आहे का आपल्या मनात? हे पहा, आता हे नगर परिषदेचं इलेक्शन आहे. बिलकुल. उगाचच मी खोटी आश्वासनं आधी कधी दिली नाही, आताही देणार नाही. रोजगार निर्मिती हा जो भाग आहे, हा तरुणांना रोजगार हा नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात कोणीच नाही करू शकत. नाही हे नाही. परंतु आपण त्याच्यासाठी काही करा. प्रयत्न करू शकतो. हो. जसं की शहरात विविध ठिकाणी गार्डन्सची निर्मिती करू शकतो. त्या गार्डन्सच्या बाहेर काही चौपाटी वगैरे निर्माण करू शकतो, जेणेकरून काही तरुणांच्या तिथं रोजंदारी उद्योग चालू होतील. त्याचबरोबर आठवडी बाजार आहे आपला, त्या बाजारपेठेला थोडं विकसित जर केलं तर त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल. या प्रकारचे, कारण आपल्या इथं काय खूप मोठी इंडस्ट्री नाही. एक फिनले मिल होती तर ती गव्हर्नमेंट अजूनपर्यंत चालू करू शकलं नाही. त्यांनाही नुसते फक्त आश्वासनावर आश्वासन देत राहिले. तारीख पे तारीख. आणि प्रत्येक इलेक्शन आलं की काही राजकारणी येतात मोठमोठ्यांनी त्या फिनले मिल बाबत. तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळू नका ना. त्याच्यासाठी न्यायालयीन मार्गाचा वापर करा. सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल करा. सर्वोच्च न्यायालय आहे आपल्याकडे, कोर्ट हे सर्वोच्च आहे ना. बरोबर. सरकारच्याही वरती जर कोर्टाने आदेश दिले तर सरकारला पण करावं लागतं. पण लोक फक्त त्याचा भांडवल करत चाललेत. एक मिल आहे ती चालू करू शकत नाही ते लोक, आणि नगर परिषदेच्या माध्यमातून ती मिल चालू करणे शक्य नाही. बरोबर. परंतु आम्ही माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत. आता देव आम्हाला किती यश देते ते वेळ ठरवेल, परंतु आम्ही आमचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी. तर आपल्यासोबत आहेत रेखाबाई जियाला गडरेल, ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. आई नमस्कार. आपण संपूर्ण शहराच्या प्रभागाची वार्डाची पाहणी केली, लोकांचा आशीर्वाद घेतला. काय निदर्शनास आलं आपल्याला? आता बघा, निदर्शनात तर भरपूर वस्तू आली आहे आणि मी सगळ्या चॅनलवर हे सांगितलं आहे. पण आता त्याच्यावर आपल्याला कार्य कसं करता येईल काय, ह्याच्यावर आपण जास्त बोलायला पाहिजे. बरोबर. काय आता शहरांच्या जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी बी आपण वर प्रयत्न करू शकतो. दादा, शहरात अतिक्रमणाचा मुद्दा खूप गरम आहे. नेहमी असं होते की अतिक्रमण येते अमावस्या पौर्णिमासारखं आणि फक्त गरिबांच्या पोटावर पाय दिल्या जातो. आपण जर निवडून आले तर आपल्या माध्यमातून काय होणार? नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक जण म्हणतो अतिक्रमण काढलं पाहिजे. परंतु अतिक्रमण कोणतं काढता तुम्ही? नगर परिषद कोणतं अतिक्रमण काढते? रस्त्यावर असलेले छोटे छोटे व्यावसायिक फुटपाथवरचे मग त्यांचं जर तुम्ही दुकानदारी बंद करून टाकली ते पोट कशी भरणार? बायका पोरं आहेत ना घरात, लहान लहान मुलं आहेत, शिक्षण घेतात आहेत, त्यांचं घर कोण चालवणार? मागं संदीप चव्हाण ठाणेदार होते या ठिकाणी, त्यांचे माझे वाद ह्याच गोष्टीवरून झाले होते ना की गोरगरिबांची दुकानं तुम्ही उचलून फेकून देताय, त्यांनी पोट कसं भरायचं? 100% मी अतिक्रमणाचं समर्थन करत नाही. अतिक्रमण काढलं पाहिजे, परंतु नगर परिषद कायदा आहे त्याच्यासाठी. जर तुम्ही अतिक्रमण काढताय तर आधी त्यांचं पुनर्वसन करा, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करा.
आणि राहिली गोष्ट, तुम्ही जर म्हणत असाल पक्के अतिक्रमण, तुम्ही थोडा DCPRचा अभ्यास करा. जर एखाद्या माणसाची 1000 स्क्वेअर फूटच जागा आहे आणि त्या 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये त्याला नियमानुसार नगर परिषदेच्या बांधकाम करायचं तर कमीत कमी 1.5 मीटर चारी बाजूनी साईड मार्जिन सोडायला लागतं. हां, तेवढं जर सोडलं तर ते बांधकाम करणार कसं? त्याच्यामध्ये DCPR मध्ये नवीन तरतूद आहे, गव्हर्नमेंटचा GR आहे, त्यानुसार काही 2.5 फूट, काही ठिकाणी 3 फूट, जर लागून रस्ता मोठा असेल 24 मीटर 12 मीटर असे जर रस्ते असतील त्या जागेला लागून, तर अतिशय कमी साईड मार्जिन सोडून हे ते बांधकाम करता येतं. परंतु आता तुम्ही म्हणसाल की ज्यांचे झालेत, अरे ज्यांचे झालेत तर मग काय पाडून तोडून टाकायचे का त्यांच्या बिल्डिंगी? बरोबर. त्याच्यासाठी त्याच्यावर काहीतरी नवीन ठराव घेतला पाहिजे नगर परिषदेने. त्याही लोकांना काही त्यांच्यावर काही तुम्ही शुल्क आकारा. परंतु असं नाही तुम्ही म्हणू शकत ना की एखाद्याने आयुष्यभराची कमाई करून जर एखाद्याने एखादं घर बांधलंय आणि ते नियमानुसार नाही तर ते पाडून टाका. हे म्हणजे माणुसकीला शोभत नाही, न पटणार आहे. 100% प्रत्येक माणसाने नियमांचं पालन केलं पाहिजे. म्हणजे बांधकाम करताना मोठी बिल्डिंग बांधत आहे तर त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला बेसमेंटला पार्किंग असली पाहिजे, फायर सेफ्टीचा विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण आता ज्या झालेल्या आहेत त्यांचं तुम्ही नाही ना म्हणू शकत राव की ते पाडून टाका. आयुष्यभराची कमाई असतील लोकांची. हा, त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढू शकतो आपण की फारच रस्त्यावर आला असेल तर ते रस्ता रुंदीकरणासाठी आपण थोडंसं त्याला हे करू शकतो. पार्किंगची जर प्रॉपर व्यवस्था नियोजन केलं तर आहेत ते रस्ते देखील भरपूर आहेत असं मला वाटतं. बरोबर. काय आता तुम्ही जर मार्केटमध्ये गेले, मार्केटमध्ये काय हेवी ट्रान्सपोर्टच्या गाड्या नाही चालत, ते खूप मोठमोठे ट्रक वगैरे येत नाहीत. तिथं छोट्या 4 व्हीलर 2 व्हीलर आणि लोकांची रहदारी असते. तर त्याच्यासाठी फार तुम्हाला काय 200-300 फुटाचा रस्ता आवश्यक नाही. फक्त लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि प्रशासनाचं मुख्य काम आहे, प्रशासनाचं ते मुख्य काम आहे की लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करा. आता मी ज्या ठाणेदारबद्दल तुम्हाला बोललो त्यांनी काही कामं म्हणजे चांगली केली होती. हे वाहन पार्किंगला शिस्त लावली होती, ऑड इव्हन पार्किंग व्यवस्था केली होती. चांगले, त्याला चांगलंच म्हणणार. माझी सवय नाही ती विनाकारण कुणाला म्हणजे कुणाबद्दल वाईट बोलायचं. परंतु जे चुकीचं आहे त्याचं मी समर्थन करत नाही. अतिक्रमणाची समस्या परतवाड्यापेक्षा अचलपूरमध्ये खूप जास्त आहे. तुम्ही उपजिल्हा रुग्णालयापाशी गेले, तुम्ही हे आपल्या चावल मंडी रोडनी गेले, देवडी पाशी गेले, तर तुम्हाला तिथं चालता येणं शक्य नाही. तिथं रोड वाइंडिंग करणं गरजेचंच आहे, प्रश्नच नाही. नाही डिवायडर टाकला, कमीत कमी रोड तरी वाईड करावा लागेल. आणि ते आम्ही 100% आम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर, आणि यावेळी जनता 100% सगळ्या लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत उभे राहून आमच्या आई साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहे. शिवसेनेचा हा उमेदवार इतिहास घडवेल. यावेळी सगळ्या लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या धनुष्यबाण चिन्ह समोरीलच बटन दाबतील, हा विश्वास मला आहे. सर, ते शेवटी आपण आपल्या लाडक्या जनतेला काय आव्हान करणार? या येत्या 2 डिसेंबरला निवडणूक आहे, वोटिंग आहे, काय म्हणणार आपण? माझ्या जनतेला एवढंच निरोप राहणार आहे की त्यांनी विचार करून आणि भरपूर म्हणजे इतिहासच रचायला पाहिजे यावेळ मतदानाचे रूपाने. सगळी जनताला हे सांगणार की हात जोडून तुम्हाला सांगते, एकही मत आपला वाया ना जाऊ देता सगळ्यांनी मतदान करायचा. आणि ज्या लोकांना जमत नाही त्या लोकांना आणण्याचे प्रयत्न करावे. म्हणजे तुमच्यासारख्या तरुण पिढीला हे पाहिजे की जे लोकांनी मतदान, कसं लोक कंटाळले, बरोबर, की काय उपयोग आहे मतदान करून, 5 वर्ष जसाचं तसंच असते सगळं, मतदानाला काय जायचं. तर असं माझा हात जोडून सांगणं आहे की असा विचार नका करा. काहीतरी नवीन परिवर्तन होणार आणि घडणार. हे धनुष्यबाणाला तुम्ही विजयी करा आणि मग नंतर
माझे कामं जे मला करायचे ती मी करणार. हे जनतेला माझा आवाहन बी आहे, विनंती बी आहे. आणि सगळ्यांनी भरघोषपणे मतदान करा अशी माझी जनतेला विनंती आहे. जय महाराष्ट्र. हे कट एवढं लांब सागरला मी म्हटलं तर मला असं सांगायचं आहे की येणाऱ्या 2 तारखेला माझ्या सगळे लाडकी बहिणी आणि माझे लाडके भाऊ आणि माझे ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यांना हात जोडून प्रार्थना आहे की येणाऱ्या 2 तारखेला भरघोषपणे सगळ्यांनी मतदान करायचं आणि धनुष्य बाणाचे चिन्ह समोरचा बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करा. आणि त्याच्यानंतर आमचे कर्तव्य जे आम्ही पूर्णपणे पार पाडणार हे आमचं वचन आहे तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.